हाय सगळ्यांना. तर बघा आता वाजल्या संध्याकाळच्या 8 आणि मी काय ते स्वयंपाक केला नाही, कारण मग अशी कसा वेळ केला तेच कळलं नाही. बघा 6 वाजल्या तरी मला लक्षच नाही घराकडे. लेकराच्या आधी लागली. दुर्गा ही खेळत होती आणि भांड्याचा पाळा तसाच, म्हणजे थोडीच भांडी तर थोडी एकात घालून ठेवलं तिथं 2 जागा. तर पाणी नव्हतं म्हणून ठेवली होती भांडी. तर आता स्वयंपाक करायचा होता. त्यांनी म्हणलं मसाले भात कर, त्यांना आवडतं बघा मसाले भात केलेला. तर आठवड्यात एकदा 2दा काय करायला होत्या तर करते पण. आणि सकाळची भाकर पण आहे आणि भेंडी पण आहे बघा. त्याच्यामुळे म्हणलं मसाले भात करा. त्यांनी मग अशी खायला खाल्ले. तुला काय होतंय का बसली खट्ट्या उतर खाली. तर म्हणलं चला थोडंसं तुम्हाला पण दाखवा मी काय काय सामान घेतलंय. पण जे सामान भिजून घ्यायचं होतं ना ते रात्री होतं. खरं तर मसाले भात मी रात्रीच करायला पाहिजे होता, पण नाही. रात्री भुकाले लागल्या होत्या सगळ्यांना म्हणून भाकरी भाजीच केल्या होत्या. रात्री कसं मटकी हरभरा सगळं एकत्र उसळ बघा भिजलेली होती. पण आता मी सगळं कच्चं घेतलं या. भिजलेलं असलं आणखीन भाजी भात छान होतो बघा. तर मी सगळं सामान घेतलंय मसाले भात करण्यासाठी. काय बोलली काय नाही मलाच कळलं नाही. कशी बोलली काय माहिती सुरुवातीला, जाऊ द्या. तर म्हणलं आता मी मसाले भात करायला लागले. स्वयंपाक करणार नाही म्हणलं सांगावं तुम्हाला पण. तर मी सगळं सामान घेतलंय बघा इथं. तुम्ही पण करत असताना तुम्हाला पण माहिती आहे. आणि कशी येऊन बसली आत्ता बघा. टीव्ही बघत होती, मोबाईल बघत होती. आली इथं उतर खाली. गॅस चालू करायचा खाली उतर. हां तर इथं मी घेतला एक बटाटा कापून आणि सगळ्या बघा भाज्या मी उगाच कापून घेतला. फक्त टोमॅटो फोडी केल्यात बारक्या. इथं टोमॅटो कापून घेतला एक, छोटं छोटं 2 कांदा घेतलात उभाच कापलाय आणि 2 मिरच्या. लसूण ठेचायचा राहिलाय, लसूण पण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर पण घेतली बघा. आणि इथं घेतली मी जिरी मोहरी आणि हळद. तर एवढं घेतलंय. मटकी मला भिजलेली पाहिजे होती, शेंगदाणा पण घेतलं तर आणि डाळ हरभऱ्याची टाकायची होती पण लय कंटाळा आला उचकायचा. मटकीची थोडीशी घेतली. मुगाची टाकला छान होतं बरं का भात, पण त्याने लेच गिजगिज होतं. खिचडी भात केला कसं होतं तसं तर सुटसुटीत होत ना मुगाची डाळ टाकल्या. तर एवढं सगळं सामान घेतलंय. मला मटकी आणि मूग भिजवलेलं पाहिजे होतं, रात्री होतं पण आता संपलं. तर घेतलंय सगळं सामान मी करणारे भात. आणि इथं घेतलंय मसाला, बिर्याणी मसाला घेतलाय. ह्याने लय छान होतं भात मसाले भात. आणि घरकुल पण मी थोडंसं टाकणार आहे बघा. मी आता भात करणार आहे, दाखवते तुम्हाला. आता मी कुकर ठेवते तापायला. का वर बसली होती मग ऐकत नाही. मग अशी मी कुकर तापण्यासाठी ठेवला होता. कुकर तापलाय. आता मी तेल टाकून घेते म्हणजे घेतलंय 2 पाळे तेल टाकून घेतलंय. कोणाकोणाकडं आकडं म्हणतात, कोणाकोणाकडं पळ्या म्हणतात ह्याला बघा असं ह्या पळीला. तर तेल टाकून घेतलंय. आता मी टाकणार आहे पहिल्यांदा मोहरी आणि जिरी. तर आता बघा मोहरी चांगली तडतड वाजून द्यायची, म्हणजे ती कचकच लागत नाही भातात तोडून निघल्यानंतर. तर आता मोहरी पण टाकली. मोहरी चांगली तळायला लागली. आता मी टाकते जिरे पण टाकून घेतली. आता मी लसूण टाकणार आहे. जिरे करपायच्या आधी लसूण टाकते. खरं तर लसूण टाकायला पाहिजे होतं आधी. जिरे गेली करपून गॅस थोडा बारीक करते. आणि कढीपत्ता. गॅस बारीक केलाय. तर बारीक गॅसवर सगळं सामान चांगलं तळून निघतंय, म्हणजे करपायचं ना. मिरची पण टाकते. लेकरांमुळं मिरची जरा कमी टाकली. दुर्गामुळं खरं तर लेकरं ओम राधा सगळे तिखट खातात. दुर्गामुळं झोपली बरं का आता, पण उठली तर उठण खाण्यासाठी भात. थोडासा तिखट कमी करा म्हणलं भात. मम्मीने आता इथं कांदा टाकलाय. आता काय टाकायचं? आता मस्त कांदा बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आणि परत नंतर बटाटा टोमॅटो सगळं टाकून घ्यायचं. शेंगदाणा कांदा थोडासा बघा भाजून घेतलाय बारीक गॅसवरती. सामान मस्त तळतंय. आता मी टाकणार आहे टोमॅटो. धुवून घेतले. टोमॅटो टाकून घेते. ह्याला पण चांगला तळून घेते. टोमॅटो तळून घेते आधी, नंतर डाळ आणि मटकी टाकणार आहे. ते पुढे वाप जाते कॅमेरा. आता टाकायचा बटाटा. टाकला पण बटाटा थोडंसं आपलं घेणार आहे, कारण शिजून मस्त होतं.
झालंय असं सामान झालंय भरपूर आणि तांदूळ आता कमी टाकावं लागतं. भात मला थोडंच करायचंय, तांदळापेक्षा सामानच भरपूर झालंय. तर असू द्या, सामान भरपूर असल्या पण भात चांगला लागतो. मसाले पण तळायचं होतं बरं का, पण मसाले करत लागतं म्हणून म्हणलं सगळं सामान तळून घ्यावं, वरनं मसाल्याच्या पुढे टाकावं. ध्यानातनं गेलं होतं टाकायचं माझ्या, आत्ता पुढ्या दिसल्या म्हणून ध्यानात आलं, म्हणलं सांगावं तुम्हाला. तर आता मटकी आणि हे मटकीची डाळ पण टाकली आणि कच्ची मटकी पण टाकली, सगळं दोन्ही एकच झालं, ध्यानातच आलं नाही माझ्या. आता सगळं सामान टाकून घेतलंय बघा आणि सामान मस्त तळलं. गॅस पण फुल केलाय. इथं घेतलंय घरकुल आणि बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला जास्त घेतलाय, घरकुल कमी घेतलंय. काय होतंय? तर आता मसाला घेतलाय टाकून मिक्स करून घेते आणि चवीनुसार मीठ पण घेतलंय. तांदूळ घ्यायचं राहिल्यात, म्हणलं परत टाकावं धुवून, पाण्याला उकळी येऊस तर. मसाला मस्त तळलाय बघा आणि एक एक सामान तळूस तर जवळजवळ 15-20 मिनिटं झालं सामान तळतंय सगळं. वासले भारी खमंग सुटली. कोथिंबीर पण टाकून घेतली मी. आत्ता पाणी ओतून घेणार आहे. तर एवढं पाणी घेतलंय बघा मी. आता लागन तेवढंच ओतते. कुकरमध्ये शिजाय काय पाणी लय लागत नाही भात शिजण्यासाठी, कारण तांदूळ पण आपल्याला थोडंच टाकायचं. पाण्याला उकळी येऊन देते आणि तांदूळ टाकते. गॅस फुल केलाय आता पाणी ठेवलंय उकळण्यासाठी आणि तोपर्यंत मी तांदूळ पण धुवून घेतल्या. धुईची काय गरज नव्हती पण धुतलं, लेकरं खात्यात त्याच्यामुळं भात थोडं पाणी पण खराब निघतं. 1 वाटी तांदूळ घेतलंय बघा, एकच वाटी घेतली. त्यातलं पण भात शिल्लक राहतो. भात काय लय उडतच नाही, किती थोडा गेला तरी सकाळनं परतून तीच खात्यात, परत चांगला लागतो शिळा भात. इथं पाण्याला आता उकळी फुटायला लागली. उकळी फुटली पाण्याला, लगेच तांदूळ टाकून घेते. आता धुतल्या, काही लय वेळ झालं नाही. भिजल्यावर पण शिजत नाही बघा तांदूळ, भिजल्यानंतर भात लवकर शिजत नाही. आता धुतल्यात आणि उकळी पण फुटायला लागली. चला आता भात टाकते शिजायला आणि एवढे भांडे घासून घेते. कुकरला काय 3 शिट्ट्यात भात होतोय, लय वेळ गेला माझा. चला नाही आता आतापर्यंत भात शिजून निघला असतं. व्हिडिओ बनवत बसल्या ना त्याच्यामुळे लय वेळ गेला. सामान काढलं, तुम्हाला दाखवलं, बोलत बसले तुमच्या संग, त्याच्यामुळे माझा भरपूर वेळ गेला. लेकरं तिकडं TV बघतात, खेळतात. लय दिवसात नाही ह्यांनी TV चालू केली. ह्यांचा दोस्त आला होता, मित्र, त्यांनी चालू केली होती. बाहेर गेलं कुठं काय माहिती. चला पाण्याला उकळी फुटली चांगली, तांदूळ टाकून घेते आणि ह्याला एकदा हलवून घेते. 2-3 शिट्ट्यात भात चांगला आपला शिजतोय. चला झाकण लावते, भांडे घासून घेते. एवढी काय झालं राधू, आणि राधू म्हणते बटाटा कर मम्मी. सकाळची भेंडी वाटीभर आहे, दुपारी कोणी जेवलंच नाही. सकाळचं जेवण करायला दुपार झाली आणि मी सकाळपासून वेणी हे काहीच घातली नव्हती. 6 वाजता वेणी पण घातली, सगळा पसारा पण आवरला. राधू सकाळ बटाटा करते बाळा डब्याला. तर दुखतं हिचं रोज काय ना काय दुखतं. चला आता उकळी फुटायला लागली पाण्याला, तांदूळ टाकून घेतलं, झाकण लावून घेते. लावू ना झाकण तर का राधू, ह्याला तांदूळ राहिलं की हे टाकते की. आत्ता एवढ्यातच बघा भांडी पण घासून झाली. नाही म्हणता म्हणता जवळजवळ जाळी भरली भांड्याने, कारण एखाद एक घालून ठेवली होती भांडी खाली. मग बारीक चिरकी भांड्यात एवढी भांडी घासली. भांडी घासूस तर 4 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद केला. बघा आता भात शिजलाय का मला पण माहित नाही. शिजला असं पण त्यात पाणी कमी पडलंय का जास्त पडलंय मला माहिती नाही. अंदाजीच ओतलं होतं, कारण वाटीभरच तांदूळ टाकलं होतं. तर उघडून पण बघितलं नाही, डायरेक्ट म्हणलं तुम्हाला दाखवा आता. तर चला मी झाकण उघडते कुकरचं. सगळं आवरून झालंय. बघू भातातलं पाणी आटलं असलं तर बरे, पाणी राहिलं तर परत मला कुकर चालू करावं लागेल, गॅस चालू करावं लागेल. चला बाहेर किती अंधार पडला. आता मी कढी उघडून घेतली, झाकण उघडते बघा. बघू भात शिजलाय का. तर आता बघा मस्तपैकी इकडं आपला भात शिजून तयार आहे. थोडंसं वलसर दिसतंय पण असंच चांगला लागतो. तर सगळं सामान कसं भारी दिसतंय बघा. एकदम वापा निघतात, सगळ्या कॅमेरा वापा गेल्या. कांदा दिसत असून तुम्हाला. तर भात शिजलाय आणि पाणी पण आटलंय. बरं झालं म्हणलं, पाणी आटलंय का नाही काय माहिती, म्हणलं मापात पण पडलं आणि आटलं पण.
मस्तपैकी भात झाला इकडं. आणि भांडी घासताना नळ पण घासलं. कालच्यापासून नळच घासलं नव्हतं, लय खराब झालं चितोड उडून पाण्याचं खरकाट. तर दुर्गा माव झोपली, दाखवते तुम्हाला. इकडे लय वेळ झालं झोपली, भांडी घासली, भात गेला. खेळून कंटाळून आलती बाहेरनं, आली घरात अशी झोपली दुर्गा. तिला झोपली राहिली तिकडं. आणि लेकरं इकडं खेळताय का अभ्यास करताय र? हा, मी देशाला भात देणार आहे खायला. खाणार ना? नाहीच म्हणते, कशाला पण नाही म्हणते, सारखी नाही करते. मग खाते दिल्यावर अश्विनी ताईकडे देते, तिला भात लय आवडतो. तर तुम्ही आता बघितलं असं, मी अंड्याची भाजी दाखवली होती आणि बाजरीच्या भाकरी. भात आधीच केलता, भातावर भागायचं होतं. आणि ह्यांचं मित्र आधी चालतं, परत त्यांच्या वाईफ पण आल्या होत्या, त्या वहिनी बघा. मग त्यांच्यासाठी मी परत तेवढा स्वयंपाक केला आणखी. मग ते जेवण हे केलं त्यांनी. आणि मग 11 वाजता इथनं त्यांच्या घरी गेला कामावनं. येताच आणलं होतं त्या ताईंना इकडं बघा.